नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो SCBC सर्टिफिकेट किंवा मराठा जात प्रमाणपत्र। मग मराठा जात प्रमाणपत्र काढायचे कसं, त्या संदर्भात लागणारे कागदपत्रे कुठली, त्याची ऑनलाईन प्रोसेस कशी आहे, या संदर्भात सविस्तर आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर मग काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब करायचंय। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि आपण आता आजच्या विषयाकडे वळूयात। सर्वप्रथम आपल्याला इकडे स्क्रोल डाऊन करायचे आणि याच्यामध्ये महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा याच्यामध्ये सर्च करून जात प्रमाणपत्र मराठा आपल्याला सर्च करायचं आहे। तर इथे जातीचे प्रमाणपत्र मराठा मिळालेलं आहे। आता याच्यामध्ये पहा मराठा जात प्रमाणपत्र। आता याच्यासाठी लागणारे कागदपत्राची यादी कुठली, तर तुम्हाला एक सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये मी एक यादी प्रोव्हाइड करून देतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते काढायला सर्टिफिकेट काढायला सोपं होईल। ओके, पहा कास्ट सर्टिफिकेट, वडिलांचं आधार, मतदान, राशन, स्वघोषणापत्र, त्याचबरोबर शेतीविषयक सातबारा किंवा भूमिहीन घोषणापत्र, आणि वडिलांचं जर जातीचं प्रमाणपत्र काढलं असेल तर ते, किंवा याला तुम्ही ऑब्लिक मध्ये TC ऑब्लिक निर्गम यापैकी कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकता। आणि ज्या व्यक्तीचं काढायचं त्याचा आधार, TC किंवा निर्गम आणि TC किंवा निर्गम एवढे कागद तुम्हाला द्यायचे आहेत। तर याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे जेव्हा तुम्हाला हे अप्लाय करायचं तेव्हा सोपं होऊन जाईल। चला आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करून घेऊया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही इंग्रजी भाषेवर टिचकी करा। ओके, इंग्रजी भाषेला क्लिक करून इंग्लिश मध्ये हा फॉर्म भरा असं म्हणते। तर याच्यामध्ये पहा आपण कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात आणि याच्यामध्ये आपल्या समोर जो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म झाला याच्यामध्ये आपल्याला बेसिक डिटेल भरून घ्यायची आहे पूर्ण। तर सर्वप्रथम आपण इथे सॅल्युटेशन मध्ये मिस्टर, मिसेस, कुमार, कुमारी वगैरे जे काय आपल्याला असेल अपेक्षित ते आपण इथं निवडू शकतो, भरू शकतो। तर चला इथे आपण एक नाव फिल करून घेऊयात आणि याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण हे वडिलांचं नाव कॉपी करून घेतलं, म्हणजे डबल टाईप करायची गरज नको, कॉपी पेस्ट केलेलं आहे आपण। आणि इकडे त्या व्यक्तीची जी काही जन्मतारीख असेल ती आपण टाईप करून घेणार आहोत, त्याचबरोबर मोबाईल नंबर। आणि हो, हा फॉर्म भरताना जी भरली जाणारी माहिती आहे ती माझी किंवा इतर कोणाची व्यक्तीची माहिती नाही, हे काल्पनिक माहिती आहे। याच्यामध्ये आपण ऍड्रेस टाईप करून घेऊया, इथे डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर तालुका आणि त्याचबरोबर गाव। अशा पद्धतीने आपण सगळी एक बेसिक छोटी छोटी माहिती भरून घेत आहोत। आणि असेच नवनवीन कंटेंट व्हिडिओ मी बनवत असतो, तर त्याच्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला लाईक आणि कमेंट सुद्धा करत जा। पिनकोड मध्ये आपण जो पिनकोड आहे तो टाकूयात। त्याचबरोबर ॲक्युपेशन म्हणजे तो व्यक्तीचा व्यवसाय काय ते आपल्याला इथे निवडायचे, एक व्यवसाय त्या व्यक्तीचा मी निवडलेला आहे। त्याचबरोबर आता ही कास्ट कुणाला काढायची त्याच्या संदर्भात माहिती लिहायची। आता ही जर त्याला स्वतःला काढायची असेल तर सेल्फ घ्या, मुलाला काढायची असेल तर सन घ्या, पत्नीला, मुलीला। तर याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत, तुम्हाला हवं ते एक ऑप्शन तुम्ही याच्यापैकी निवडू शकता। आता मुलाबद्दलची आपल्याला थोडीशी माहिती इथं लिहायची आहे। तर इथं आपण बेनिफिशियरी मध्ये हरिभाऊ रंगनाथ काळे असं त्या व्यक्तीचं नाव इथं आपण टाकलेलं आहे। जन्मतारीख इथं मॅन्डेटरी नाही, भरायची गरज नाहीये। परमनंट ॲड्रेस हा सारखाच आहे, याला यस राहू द्या, वेगळा असेल तर नो करून आपण ती माहिती भरू शकतो। त्याचबरोबर आपल्याला इथं आता क्वालिफिकेशन त्या व्यक्तीचं आपल्याला टाकायचं आहे, तर आणि बोर्ड जो कुठला असेल तो पण आपण टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर त्या व्यक्ती ऍडमिशन घेतलेलं वर्ष आणि पासिंग वर्ष हे दोन्ही पण आपल्याला इकडे मेन्शन करायचे असतात। आमच्या माजलगावला आणखी एक कॉलेज आहे, सुंदरराव सोळंके महाविद्यालय, मी त्याचं पण नाव टाईप करतो, म्हणजे तुम्हाला माजलगावचे कॉलेज माहीत होत राहतील। आणि या बटनाला क्लिक केलंय, इथे पहा आता त्या व्यक्तीचा ज्या ठिकाणी जन्म झालाय तर त्या जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव, अशा पद्धतीने सगळी माहिती इथं आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथं विचारलं आहे बेनिफिशियरी कास्ट कॅटेगरी डिटेल्स। आता कास्ट कुठली आहे तर मराठा, SCBC कॅटेगरी आलेली आहे आणि रिलीजन मध्ये हिंदू आलेला आहे। त्याचबरोबर रिजन मध्ये हे कशासाठी पाहिजे तर हा एक विद्यार्थी आहे, त्याला एज्युकेशन साठी पाहिजे। तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम साठी पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट स्कीम टाका, किंवा इतर कुठल्या कारणासाठी लागत असेल त्या स्कीमचं नाव तुम्ही इथे टाकू शकता, किंवा ते रिझन तुम्ही भरू शकता। त्यानंतर प्रोसीड या बटनाला क्लिक करा आणि भरलेली माहिती तुमची सेव्ह झाली आहे। आता पुढे ती माहिती तुम्हाला दिसू लागेल।
तर याच्यामध्ये पहा, आता आपण डॉक्युमेंट अपलोड सेक्शनला आलेलो आहोत. तर याला क्लिक करून आपण डॉक्युमेंट स्टेप बाय स्टेप अपलोड करून घेऊया. सर्वप्रथम आपण जी यादी तयार केली होती त्याच्यानुसार आपल्याला आधार कार्ड जोडायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नाव सर्च करायचे किंवा इथं कॉपी ऑफ आधार नावाचं एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही तुमचं जे आधार कार्ड असेल ते इथे अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट डॉक्युमेंट ठेवलं होतं मतदान कार्ड. तर याच्यामध्ये आता आपण पाहूयात की मतदान कार्डसाठी इथं कॉपी ऑफ वोटर लिस्ट नावाचं एक ऑप्शन आहे. तर हे आपण कॉपी ऑफ वोटर लिस्ट घेऊया आणि त्याच्यामध्ये मतदान कार्ड तुम्ही जिथं स्टोअर केलं असेल तिथं टाका. त्याचबरोबर एक मतदानचा नंबर टाका. आता हे एक रॅन्डम नंबर आहे, हा मतदानचा नंबर नाही आहे, पण तुम्ही ॲक्च्युअल टाका. त्यानंतर ॲड डॉक्युमेंटला क्लिक करूया. त्याचबरोबर आता आपल्याला आपलं राशन कार्ड घ्यायचं आहे. तर इथं लिस्टमध्ये कॉपी ऑफ राशन नावाचं एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही राशनला ॲड करू शकता. परत तुम्हाला एक YP असलेला एक नंबर असतो 27 पासून सुरू होणारा, तो तुम्ही टाका. मी इकडे एक रॅन्डम नंबर टाकतोय आणि ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करा. त्याचबरोबर आता तुम्हाला तुमचं स्वघोषणापत्र जोडायचं आहे. आता स्वघोषणापत्रासाठी इथं सेल्फ डिक्लेरेशन नावाचं एक ऑप्शन आहे. यस पासून तुम्ही सर्च करा, सेल्फ डिक्लेरेशन मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही कास्टचा जो ऑफलाईन फॉर्म भरता त्याबरोबर हे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन असतं. आणि मी त्या व्यक्तीचं नाव इथे टाईप करतोय, जो अर्जदार असेल त्याचं, आणि त्याचबरोबर डेटेड लिहून ज्या दिवशी हे डॉक्युमेंट आपण अप्लाय करतो ती तारीख टाकतो. आणि याला मी कॉपी करून घेतो कारण पुढच्या भरपूर डॉक्युमेंट मला हे लागेल. ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक केलेलं आहे मी. आता तुम्ही जो ऑफलाईन कास्टचा फॉर्म घेतला होता आणि भरला होता त्याच्यामध्ये एक ॲफिडेव्हिट किंवा आपण त्याला शपथपत्र असं म्हणतो, त्याचा एक कागद आहे, तो आपण इथे अपलोड करून घ्या. तो कागद टाकल्याच्या नंतर, कागद अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही कॉपी केलं तर ते ॲड करून ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करा. त्याचबरोबर इतर कुठलं जर घोषणापत्र असेल, जसं की रहिवासी घोषणापत्र आणि त्याचबरोबर तुमचं शौचालय घोषणापत्र, तर ते घोषणापत्र तुमचे जर असतील त्या फॉर्मला तर तुम्ही अशा पद्धतीनं ते एक एक 1 बाय 1 ॲड करू शकता. आणि इथे जर तुम्हाला त्याचं नाव नाही मिळालं तर तुम्हाला ऑर्डरमध्ये क्लिक करून त्याचं नाव टाईप करायचं आहे जे असेल ते, इथं फाईल अपलोड करायची आहे आणि ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं. तर आता मी लमसम हे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर आता इथं शेती असेल तर 7/12 किंवा भूमिहीन जोडायचं आहे. आता तर मी इथं काय करतो की शेती नसल्यामुळे भूमिहीन घोषणापत्र असं नाव टाईप करतो आणि इथे भूमिहीन घोषणापत्रासाठीचं कागद जोडून इथं परत त्या व्यक्तीचं नाव टाईप करतो. आता हे जे व्यक्तीचं नाव आणि तारीख घ्यायची हे फक्त स्वघोषणापत्रासाठी घ्यायचे आहेत, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर बेनिफिशरी जो लाभार्थी आहे त्यासाठी आधार आणि TC जोडायचा आहे आपल्याला. तर याच्यामध्ये तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट TC जर असेल तर हे निवडू शकता तुम्ही, किंवा निर्गमसाठी एक्स्ट्रॅक्ट ऑफ रजिस्टर शोईंग द एंट्री हे ऑप्शन निवडायचं आहे. तर इथे मी त्या व्यक्तीचे TC असल्यामुळे TC ऑप्शन निवडलेला आहे. आता TC लिहिताना ज्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन आहे तर ते आपल्याला निवडायचं आहे आणि त्याच्यावरती एक एक्स्ट्रॅक्ट नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर डेटेड घेऊन ज्या तारखेत त्या व्यक्तीचं हे कागद त्याच्याकडे आहे ती तारीख आपल्याला इकडे मेन्शन करायची आहे आणि ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. आता आपण लाभार्थ्याचं सुद्धा TC जोडलेला आहे आणि आता आपण त्याचा आधार कार्ड जोडतोय. त्यासाठी इथं आधार कार्ड ऑप्शन आहे का ते पहा, किंवा ऑर्डरमध्ये बेनिफिशरी UID किंवा आधार कार्ड असं ऑप्शन आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड जोडून ॲड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीनं तुम्हाला सगळे एक आणि एक डॉक्युमेंट ॲड करून घ्यायचे आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचे. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये इथे क्लिक फोटो, जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर तुम्ही कॅमेराला क्लिक करून इथं ॲलो व्हाईल व्हिजिटिंग द साईट याला क्लिक करून कॅमेऱ्याने फोटो घेऊ शकता. परंतु मी सध्या अपलोड फोटो ऑप्शन घेत आहे आणि अपलोड फोटो करत आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन निवडू शकता. इथे पहा, जो फोटो तुम्ही जिथे स्टोअर केला तिथे जा, फोटोला चूज करा आणि इथे फोटो तुम्हाला दिसेल. अपलोड या फोटोला बटनाला क्लिक करायचे आणि इथे फेस डिटेक्टेड नावाचा ऑप्शन तुम्हाला शो होईल. जर फेस डिटेक्ट नाही झाला तर तुम्हाला दुसरा चांगला फोटो अपलोड करायचा आहे. जर फोटो ब्लर असेल तर तसं ऑप्शन येऊ शकतं. त्यानंतर प्रोसीड या बटनाला क्लिक करा आणि आता जवळपास तुमचे सगळ्या प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत. आता तुम्ही आलात पेमेंटला. पेमेंटसाठी इथं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, प्रायमरी आधार पे आणि पेटीएम पे. तर मी इथं पेटीएम पेला क्लिक करतोय आणि पेटीएम पेला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचं जे ऑप्शन आहे तर इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, इथं दिसत आहे की कुठले ऑप्शन आहेत. तर इथं तुम्हाला बेसिकली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP टाकायचा आहे. त्याचबरोबर कन्फर्म बटनाला क्लिक करून तुम्हाला तुमची रेसिप्ट किंवा पावती ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि नंतर तुमचं सर्टिफिकेट
येऊन जाईल. अशा पद्धतीने पूर्ण हे व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांना मला सजेस्ट केलं होतं की सर तुम्ही हे सर्टिफिकेट किती दिवसात येतं ते एक सांगत नाही, तर ते तुम्हाला सांगतो की याचा नॉर्मली पिरियड हा 7 दिवस ते 1 महिना असतो. हे बेसिकली डिपेंड अपॉन तुमच्या तहसीलवर असतं. तिथं जर प्रोसेस फास्ट झाली तर 7 दिवसातही येऊ शकतं आणि जास्त कालावधी 1 महिन्यापर्यंत सुद्धा लागू शकतो. आणि इन केस तुम्हाला जर अर्जंट गरज असेल तर तुम्ही याची पावती घेऊन तहसीलमध्ये जाऊन त्यांना सांगू शकता की सर मला या रिझनसाठी असं अर्जंट पाहिजे. त्यांना जाऊन भेटून तुम्ही हे सर्टिफिकेट लवकर घेण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा, काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओ.